आज आपण ऐकतोय एक देश एक कायदा एक झेंडा, हे सगळं एक एक आहे ना, ही विविधता नाकारणारी परंपरा आहे। एक व्यक्ती एक मत हे असताना एक व्यक्ती एक मत समान पत असणार आहे का, हा बाबासाहेबांचा प्रश्न आहे। म्हणजे सारखा दर्जा जोपर्यंत होत नाही, दर्जा केव्हापर्यंत सारखा होणार नाही, जोपर्यंत जातीची उतरंड आहे, शिडीसारखी रचना आहे, तोपर्यंत आम्ही समान होऊ शकत नाही। म्हणजे सामाजिक विषमता आहे आणि राजकीय समता आहे। सत्य की जय हो। मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी, जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये दर शनिवारी आपण सत्यवेद या माध्यमातून भेटत असतो। मागच्या शनिवारी बम पुरंदरेंची घेतलेली झाडाझडती आणि त्याला तुम्ही दिलेला प्रचंड प्रतिसाद याबद्दल सर्वात अगोदर सर्व प्रेक्षकांचे, प्रतिसाद देणाऱ्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, अभ्यासकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। असाच प्रतिसाद नेहमी देत जा असं आवाहनही आपल्या सर्वांना या निमित्तानं करते। 15 ऑगस्ट नुकताच आपण साजरा केलेला आहे आणि यावर्षीचा 15 ऑगस्ट किंवा स्वतंत्रता दिवस हा वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। याचं कारण देश स्वतंत्र होऊन त्याला 75 वर्ष आता होत आहेत आणि हा आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा 75वा वर्धापनदिन आपण साजरा करत असताना आपल्या खरं तर डोळ्यांमध्ये अश्रू आहेत। ते अश्रू याच्यासाठी, एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत, एका डोळ्यात अत्यंत दुःखाचे असे अश्रू आपल्या आहेत आणि याची कारणं ही तशी आहेत। याचं कारण एकतर या स्वातंत्र्याला खरं स्वातंत्र्य म्हणायचं का असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे आणि दुसरीकडे हा स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्या विचारांचे सत्ताधारी आज केंद्रामध्ये आहेत ती समतावाद्यांच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद अशी गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या एका डोळ्यात अश्रू आहेत। आनंद याच्यासाठी आहे की आपण या देशाला राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच या देशात एकीकडे आपण सर्वजण राजकीयदृष्ट्या का होईना सर्वजण समान आहोत हे मानणारी भारताची राज्यघटना ही लागू झालेली आहे। म्हणजे एक व्यक्ती एक मत हे मूल्य म्हणून आपल्या संविधानानुसार आपल्या लोकशाहीचं एक तत्व म्हणून आपण स्वीकारलेलं आहे। म्हणजे सर्व लोकांची राजकीयदृष्ट्या पत एकसारखी असेल हे या देशामध्ये म्हटलं गेलं आणि ज्या संविधानाचा स्वीकार आपण 28 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृतरित्या केला, जे संविधान आपण आपल्याप्रती समर्पित केलेलं आहे, आपल्यालाच अर्पण केलेलं आहे स्वतःलाच, आणि अशा सर्व लोकशाहीची हमी देणारा, समाजवादी भारत निर्माण करू इच्छिणारा असा जो संपूर्ण विचार आहे तो या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या डोळ्यात आनंदाश्रू आणणाराच आहे। याचं कारण त्याच्या अगोदरपर्यंत एका सामाजिक विषमतेच्या खाईत आपला समाज हा खितपत पडलेला होता। अगदी 19व्या शतकातच स्त्रियांवर खूप बिकट अवस्था होती असं नाही, 20व्या शतकात आणि अगदी आत्ता 21व्या शतकात सुद्धा स्त्रियांना दुय्यमत्वाची वागणूक पुरुषसत्ताक मूल्यसंस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला दिली जाताना आजही दिसते आणि त्यामुळे या स्त्री पुरुष विषमतेच्या संपूर्ण विचारव्यवहारातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य या स्वतंत्र भारताच्या संविधानानं आपल्याला दिलेलं आहे। ही एक जमेची बाजू आहे। आपल्या देशामध्ये जातीची विषमता आणि ब्रिटिश आगमनानंतर आलेल्या भांडवलशाहीमुळे जी वर्गव्यवस्था निर्माण झाली आणि गरीब श्रीमंत हे भेद, म्हणजे भारतीय माणूस हा एकीकडे
जातीमुळे पिडला जातो, त्याचं शोषण होतं, भांडवलशाहीमुळे त्याचं शोषण होतं आणि पुरुष सत्ताक समाजामुळे इथल्या सर्व स्त्री पुरुषांचं शोषण होताना दिसतं. अशा या शोषण मूल्याची जी संपूर्ण व्यवस्था आहे तिला एक बारीकसा तडा देण्याचा प्रयत्न, तिच्यावर हल्ला करण्याचा एक प्रयत्न आपल्याला स्वातंत्र्याच्या या पार्श्वभूमीवर केला गेलेला दिसतो. भारताचं संविधान लिहित असताना म्हणजे आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असताना मला त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आठवते, ही आपल्यासमोर मांडावीशी वाटते की हे स्वातंत्र्य काही आपल्या देशाला मुठभर लोकांनी मिळवून दिलेलं नाही किंवा एक व्यक्ती होती म्हणून तिनं स्वातंत्र्य मिळवून दिलं असंही झालं नाही. इतिहासाची मांडणी करताना अशी एक मांडणी केली गेली, म्हणजे कार्लाइल सारखी जी माणसं आहेत इतिहासाबद्दल बोलत होती ते असं म्हणत होते की एक व्यक्ती चॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटीची, म्हणजे असं दिव्य वलयांकित व्यक्तिमत्व असतं आणि ती चमत्कारासारखी जन्माला येते आणि ती जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे इतिहासाला कलाटणी देते. म्हणजे समजा असं कोणी म्हटलं की भारताचं स्वातंत्र्य म्हणजे गांधीजी नसते तर स्वातंत्र्य मिळालं नसतं, तर हे विधान अर्धसत्य आहे. याचं कारण एक व्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देत नसते. त्यामुळे कार्लाइल सारखी मांडणी ही आपल्याला अपुरी वाटते, चुकीची वाटते. हे स्वातंत्र्य या देशातल्या कष्टकऱ्यांनी उभं केलेलं आहे. इथल्या मुठभर सुशिक्षित माणसांनी किंवा काँग्रेसच्या एकट्या चळवळीनं हे स्वातंत्र्य मिळवलेलं नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्याकडे आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तो दृष्टिकोन कोणता आहे? तो फुले आंबेडकरवादी दृष्टिकोन आहे. म्हणजे 75 वर्षाचा आढावा घेत असताना मला असं वाटतं की मुळात राष्ट्र म्हणजे काय याची चर्चा 19व्या शतकात फुल्यांनी, 20व्या शतकात बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्याची एक आठवण, त्याची रिव्हिजन आपण केली पाहिजे. याचं कारण आज राष्ट्र म्हणजे काय हे इथल्या वर्चस्वशाली ज्या प्रभुत्वशाली जाती आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं बोलताना दिसतात. इथल्या जात जमातवादी शक्ती आहेत त्या राष्ट्राची भलतीच संकल्पना आज पुढे आणताना दिसत आहेत. आज आपण ऐकतोय एक देश, एक कायदा, एक झेंडा, हे सगळं एक एक आहे ना, ही विविधता नाकारणारी परंपरा आहे. मग फुलेशाहू आंबेडकरांनी भारत राष्ट्र संकल्पना आपल्याला काय सांगितली हे अगदी थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. फुल्यांनी अगदी एका शब्दात राष्ट्र म्हणजे काय सांगितलं. अरे राष्ट्र म्हणजे नेशन आणि नेशन म्हणजे एकमय लोक. जेव्हा लोक देशातले एकमय होतात, कोणीतरी खाली आहे खितपत पडला आणि कोणीतरी वरती आहे, हे एकमय लोक झालेलं लक्षण नाही, त्याला राष्ट्र म्हणता येत नाही. म्हणजे थोडक्यात जेव्हा समाजात सर्व प्रकारची समता नांदायला लागेल ते खरं राष्ट्र असतं. आणि त्या खऱ्या राष्ट्रापर्यंत म्हणजे महात्मा फुल्यांनी सत्यशोधक राष्ट्रवाद आपल्याला शिकवला आणि ज्याच्यामध्ये जात धर्म लिंगभेद विरहित समाज निर्माण होणं म्हणजे भारत राष्ट्र आकाराला येणं असं म्हटलं. ही एकमय लोक म्हणजे राष्ट्राचा अर्थ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीही राष्ट्राबद्दलचे विचार विविध ठिकाणी मांडलेले आहेत. खुद्द मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी त्यांचे जे सतत मतभेद झालेत काही प्रश्नावर, त्याच्यामध्ये राष्ट्र या संकल्पनेबद्दलही वादविवाद झालेत. गांधी म्हणतात की इथे राष्ट्रासाठी सर्व लोकांनी आपलं समर्पण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी प्रश्न विचारलाय, मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड, मला स्वतःचा भूप्रदेश नाही. म्हणजे जोपर्यंत आम्हाला गावकुसाच्या बाहेर ठेवणार आहात, जोपर्यंत जातीव्यवस्थेनं होणारं शोषण आमचं कायम राहील, तोपर्यंत हे राष्ट्र खऱ्या अर्थानं राष्ट्र म्हणून उभं राहिलंय असं बाबासाहेब मानत नाही. हा त्याचा अर्थ आहे. पण तरी हे राष्ट्र आमचं आहे. या राष्ट्राला घडवण्यामध्ये आमच्यासारख्यांचे असंख्य हात हे कामी आलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी कधीही राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. प्राधान्यक्रम देण्याच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर आग्रही आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या देशामध्ये जाती अंत होत नाही
तोपर्यंत कुठलीच नवी व्यवस्था इथे नीटपणे उभी राहू शकत नाही. हे म्हणणं वेगळं आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या विरोधात असणं ही गोष्ट वेगळी. काही माणसं होती देशाच्या स्वातंत्र्याच्या बाजूनं नव्हती, तसे बाबासाहेब नव्हते. बाबासाहेबांचं म्हणणं स्वातंत्र्याला तुम्ही महत्त्व देताय बरोबर आहे, पण या स्वातंत्र्यामध्ये दलित, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया यांना जर सन्मानाचं कुठलं स्थान मिळणार नसेल, सत्ता संपत्ती प्रतिष्ठेमध्ये हक्क वाटा मिळणार नसेल, तर अशा स्वातंत्र्याच्या आंदोलनाला अर्थ काय आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. ते जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि या मसुदा समितीचा कडून संपूर्ण संविधानाचा एक ढाचा देशापुढे संसदेत मांडत असताना, तो देत असताना, प्रदान करत असताना घटना, त्यांनी घटना समितीमध्ये एक शेवटचं भाषण केलंय. माझ्या दृष्टीनं ते अत्यंत क्रांतिकारी आणि आजही आपल्या देशाला मार्गदर्शन करणार आहे. याचं कारण असं काय सांगतायत बाबासाहेब, त्याच्यात इशारा दिलेला आहे. आणि आज स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असताना बाबासाहेबांनी दिलेला इशारा, त्यांनी केलेली त्यांच्या अखेरच्या या भाषणामधली जी टिप्पणी आहे ती आपण अत्यंत गांभीर्यानं घेतली पाहिजे. किंबहुना त्याला अजेंडा मानून इथून पुढची आंदोलनं त्या दिशेनं आपल्याला न्यावी लागतील. काय सांगतायत बाबासाहेब, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगितली आहे की आपण आता म्हणजे उद्यापासून एक घटना दिली आहे, ती मंजूर झाली आहे, तिचा अंमल होणार आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे काय केलं, बाबासाहेबांचं विधान आहे, उद्यापासून आपण एका विरोधाभासी किंवा विसंगतीपूर्ण समाजामध्ये पाऊल ठेवतो आहोत. कोणती विसंगती, म्हणजे राजकीयदृष्ट्या आम्ही स्वतंत्र झालोत, पण सामाजिकदृष्ट्या आम्ही स्वतंत्र झालेलो नाहीत. आम्ही एका व्यक्तीला एक मतदान करण्याचा अधिकार, ही राजकीय समता स्वीकारली आणि ती अंमलातही आणली, परंतु एक व्यक्ती एक मत हे असताना एक व्यक्ती एक मत समान पत असणार आहे का, हा बाबासाहेबांचा प्रश्न आहे. म्हणजे सारखा दर्जा जोपर्यंत होत नाही, दर्जा केव्हापर्यंत सारखा होणार नाही, जोपर्यंत जातीची उतरंड आहे, शिडीसारखी रचना आहे, तोपर्यंत आम्ही समान होऊ शकत नाही. म्हणजे सामाजिक विषमता आहे आणि राजकीय समता आहे, अशा विसंगतीपूर्ण समाजात आपण प्रवेश करतो आहोत. बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितलेली 47 सालची गोष्ट आज 2021 मध्ये सुद्धा आपल्याला कायम राहिलेली दिसते. आणि म्हणून महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे खरे अनुयायी बनत आपल्याला जाती अंताच्या कृती कार्यक्रमाला प्राधान्यक्रम हा द्यावा लागेल. 75 वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला हा संकल्प करावा लागेल की जेव्हा स्वातंत्र्याची 100वी शतक असेल, म्हणजे शतकी वर्ष जेव्हा आपण सुवर्ण महोत्सव आपण जेव्हा स्वातंत्र्याचा साजरा करू, तेव्हा बाबासाहेबांचे फुल्यांचे अनुयायी म्हणून आपल्या सर्वांनी हे स्वप्न पाहिलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे की स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षामध्ये आम्ही जाती अंताची क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प 75व्या स्वातंत्र्याच्या दिनाला फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणून आपल्याला करावं लागेल. बाबासाहेबांचं याच भाषणातलं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य की लोकशाही आपण स्वीकारतो आहोत, पण ही लोकशाही दोन प्रकारची आहे. एक सामाजिक लोकशाही आहे, एक राजकीय लोकशाही आहे. राजकीय लोकशाही तिच्यातून येणारं लोकशाही आणि संसदीय शासन हे तर आपण स्वीकारलं. बाबासाहेब म्हणतात लोकशाहीचा अर्थ काय आहे हा आधी लक्षात घ्या. लोकशाहीचा जगातला अत्यंत सोपा आणि सुंदर आणि क्रांतिकारी अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. ते असं सांगतायत, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव करणं प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनामध्ये. म्हणजे लोकशाही एक जीवन प्रणाली आहे, ती जीवन प्रणाली म्हणून स्वीकार तुम्ही केला पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही तत्व तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. लोकशाहीचा हा सर्वात श्रेष्ठ अर्थ बाबासाहेब सांगतायत. आणि आज आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्य ही संकल्पना आहे, राजकीय स्वातंत्र्य आहे, पुन्हा सामाजिक स्वातंत्र्य, कुणाला तरी आजही
मंदिराच्या पायऱ्या चढल्या म्हणून मारून टाकलं जात असेल तर स्वातंत्र्य कुठं आहे? कुणाला तरी इथे आपले विचार व्यक्त केले म्हणून मारून, म्हणजे नरेंद्र दाभोलकरांचं उदाहरण आहे. काल 20 तारीख झाली आहे, त्यांचा शहीद दिवस होता. पानसरेंना मारून टाकलं जातं, कलबुर्गींना मारून टाकलं जातं, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर ही उदाहरणं. म्हणजे आमच्याकडे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आजही आपल्या समाजामध्ये पूर्णार्थानं आपल्याला मिळालेलं नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांचं सहअस्तित्व अजूनही साकार व्हायचं आहे. त्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. बाबासाहेब असं सांगतायत, तिसरं विधान महत्त्वाचं, आपण एक राष्ट्र आहोत हे समजण्यास अजूनही, म्हणजे तेव्हा जेव्हा भाषण केलं तेव्हा सांगतायत की अमेरिकेतले लोकही तेव्हा त्यांचं संविधान आलं तेव्हा तो एक देश एक राष्ट्र एक संविधान ते स्वीकारायला ही संकल्पना तयार नव्हते. कारण अमेरिकेत 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी त्यांचं एक संघराज्य निर्माण केलं. आणि म्हणून संविधान आणि ते स्वातंत्र्य, ते राष्ट्र समजून घ्यायला त्यांना त्रास झाला. बाबासाहेब म्हणतात अमेरिकेची ही स्थिती तर भारताची काय असेल? याचं कारण भारतामध्ये तर भारत हा देश हजारो जातींनी शतखंडित झालेला देश आहे. जाती वर्गामध्ये विभागलेला देश आहे. आणि अशा जातींमध्ये विभागलेल्या देशामध्ये एक राष्ट्र ही संकल्पना विकसित व्हायला खूपच वेळ लागतो. आपल्याला आजही असं दिसतं, एकीकडे आजचा सत्ताधारी जो अत्यंत सनातनी विचारांचा आहे तो NRC, CAA वगैरे प्रकल्प करतोय आणि त्याच्यातून होतंय काय? त्याच्यातून आमचा भटका विमुक्त समाज, ज्याच्याकडे स्वतःचं रेशन कार्ड नाही, ज्याला स्वतःचं राहायला घर नाही, त्याला राष्ट्र ही संकल्पना आजही मान्य नाही. बाबासाहेब हेच आपल्याला सांगत होते की राष्ट्र संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल, आत्मसात करावी लागेल. आणि त्यासाठी राष्ट्र चालवणाऱ्यांची जबाबदारी आहे की जनतेला हे राष्ट्र आपलं वाटेल या पद्धतीनं त्यांनी ते चालवलं पाहिजे. पहा, मला आपल्याला या निमित्तानं शेवटचा मुद्दा एवढीच आठवण करून द्यायची आहे. हे राष्ट्र आमचं नाही असं कुणाला वाटते नेमकं? हे राष्ट्र आणि या राष्ट्राची निर्माण झालेली राज्यघटना, संविधान, याच्याबद्दल गोळवलकर गुरुजींचं विधान. गोळवलकर गुरुजी काय म्हणतात? त्यांनी असं म्हटलंय, आपली राज्यघटना ही पाश्चात्य देशातील वेगवेगळ्या राज्यघटनांमधील थोडी थोडी कलमे एकत्र करून केलेली बोजड राज्यघटना आहे. आपले म्हणावे असे त्यात काहीही नाही. गोळवलकर गुरुजींना वाटतं की भारताचं संविधानात आपलं काही नाही. हे आपलं काय आहे तर तो RSSचा विचार आहे, ज्याच्यामध्ये विषमतेचं समर्थन आहे, स्त्री दास्याचं समर्थन आहे आणि असे कुठलेही धर्मसंस्कृतीला प्रधान मानणारे मुद्दे संविधानात नाही. कारण धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला आहे म्हणून गोळवलकरांना ती घटना आपली वाटत नाही. दीनदयाळ उपाध्याय, ज्यांची जयंती साजरी करण्याचं कंपल्शन मोदी सरकारमध्ये केलं गेलेलं आहे, ते काय म्हणतात संविधानाबद्दल? भारताला धर्मनिरपेक्ष राज्य घोषित करून आत्म्यावरच घाव घालण्यात आला आहे. हे पाश्चात्यांचं अनुकरण करण्यात आलं आहे. भारतीय घटनेचे आधार पश्चिमेचं ज्ञान आहे, ती उसनवारी आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द यांना, ही संकल्पना मान्य नाही. आणि मागचे जे आपले गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा पंथनिरपेक्षता असा शब्द जाणीवपूर्वक वापरला धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी. हे राजकारण आपल्याला या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. दत्तोपंत ठेंगडी यांनी असं विधान केलं आहे. त्यांच्या मते यांचंही आपण नीट समजून घेतलं पाहिजे, कारण की हे माणसं खूप भटके विमुक्तांचे प्रतिनिधी म्हणून थोपवली जातात. भारतीय संस्कृती परंपरा यांचे प्रतिबिंब त्यात पडलेले नाही. वेद, वेदांगे, उपनिषदे, स्मृती, रामायण, महाभारत आदी हिंदूंच्या धर्मग्रंथांना घटनाकारांनी विचारात घेतलेले नाही. मुळात आपल्या संविधानाची सुरुवात इंडिया, दॅट इज भारत, अशी आहे. हिंदुस्तान हा शब्द अखंड संविधानामध्ये कुठेही वापरलेला नाही. आपण हिंदुस्तान नाही, आपण भारत देश आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे वेद आणि वेदांगे, उपनिषदे, स्मृती जी विषमतेनं बरबटलेले विचार मांडलेले आहेत त्याचा आधार घेणार तरी कसा?
पण दत्तोपंत ठेंगडींना त्याचा आधार घेतला नाही, म्हणून ही राज्यघटना आपलीशी वाटत नाही आहे. आणि शेवटचं उदाहरण सुदर्शन, जे सरसंघचालक राहून चुकलेले आहेत. तेही असं म्हणतात की 1935च्या कायद्यावर आधारलेलं हे संपूर्ण संविधान आहे. आमच्या आशा आकांक्षांचं दर्शन त्यात. आता या आमच्या आशा आकांक्षा म्हणजे वेद, फुले ज्याला भेद म्हणतात, उपनिषद, हे त्यांच्या आशा आकांक्षा आहेत. रामायण महाभारत या त्यांच्या आशा आकांक्षा आहेत. 50 वर्षानंतर पुनर्वालोकनही पुरेसे नाही, संविधानासंबंधी नव्यानेच विचार करण्याची आवश्यकता आहे असं सुदर्शन यांना वाटतं. 75 वर्ष स्वातंत्र्याला होत असताना या संविधानाबद्दल, म्हणजे ज्या संविधानानं हे स्वातंत्र्य अबाधित ठेवलं, भारत हे राष्ट्र म्हणून उभं करण्याचा सर्वात वैचारिक आधार ज्या संविधानातून प्राप्त आपल्याला झालेला आहे, त्या संविधानाबद्दल ही मंडळी काय म्हणतात हे 75 वर्षानिमित्तानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. संविधानाचे लचके तोडण्याचं काम होण्या अगोदर जागृत होऊन स्वातंत्र्याच्या या 75 वर्षाच्या निमित्तानं फुले आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊयात आणि अधुरी राहिलेलं सामाजिक लोकशाही ती विषमता नष्ट करण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मार्ग कोणता? मार्ग म्हणजे संविधानाचं पठण करणं नव्हे, जप जाप्य करणं आणि त्यांचा महाभारत रामायण तर आमचं संविधान असा धार्मिक स्तरावर संविधानाला नेणं हे मार्ग असू शकत नाही. संविधानाबद्दल आपल्याला आदर हा असलाच पाहिजे, त्याच्यात कुठलंही दुमत नाही. परंतु खुद्द फुले आंबेडकरवादानुसार या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक महत्तम मार्ग जो सांगितला आहे तो म्हणजे जाती स्त्रीदास्यांताच्या क्रांतीसाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल. आणि ते कटिबद्ध होत असताना सत्यशोधक प्रबोधन, अब्राह्मणी प्रबोधन आपल्याला गतिमान करावं लागेल. इतिहास त्याचं पुनर्वाचन पुनर्लेखन आपल्याला करावं लागेल. कारण बाबासाहेबच म्हणतात, ज्यांना स्वतःचा इतिहास माहीत नाही ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. जाती स्त्रीदास्यांतक लोकशाही क्रांतीचा नवा इतिहास निर्माण करण्याची जबाबदारी बाबासाहेब आणि महात्मा फुल्यांनी आपल्यावर टाकलेली आहे आणि ही मोठी जबाबदारी आपण पेलूयात. हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 75व्या वर्षानिमित्ताचा खरा सांगावा आहे असं मला वाटतं. सत्य की जय हो.